थोडं मोठं. नमस्ते, मी डॉक्टर वाजे कल्पना. आज आमच्याकडे विद्यालय नाशिक सविता कमल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम जो आहे अतिशय उत्सवामध्ये साजरा झाला. आज आम्हाला सविता कमल मॅडम जे आहेत यांच्यामुळे स्टेज उपलब्ध झालेला आहे की आजचं धावपळीचं युग आहे. आजच्या युगामध्ये प्रत्येकाला टेन्शन्स असतात वेगवेगळे, आणि मॅडमनी त्याच वेळी ह्या क्लास जो आहे तो चालू केलेला आहे की आज लहान मुलांपासून ते जुनं संसारिक लेडीज जे आहेत त्यांना पण स्टेज उपलब्ध करून दिलेलं आहे. आजच्या काळामध्ये स्त्री फक्त घरात न राहता तिच्या स्वतःच्या आवडीनिवडी ज्या आहेत ती जोपासूच लागते. प्रत्येक लेडीजला जे आहे की संगीताची आवड असते, गाण्याची आवड असते, परंतु त्या काही कारणामुळे किंवा संसारामुळे त्या आपल्या घराच्या बाहेर पडत नाही आणि आपल्यामध्ये असणारे जे कलागुण जे आहे ते दाखवत नाही. पण मॅडममुळे आज आम्हाला सर्व महिला, आम्ही सगळ्या संसारिक लेडीज आहोत, आजचं आम्ही आमचं घर सांभाळून आणि आम्ही हा क्लास जॉईन केलेला आहे. हा क्लास जॉईन करताना आम्हाला खूप आनंद होतो की याच्यामुळे आज आम्हाला एक प्रकारे आमच्यामध्ये असणारे जे स्किल जे आहे ते आम्हाला जोपासता येत आहे की आमच्यामध्ये आम्ही पण एक गायक होऊ शकतो, चांगलं आम्ही पण परफॉर्मन्स करू शकतो. समोरच्या जे येणारे जे प्रेक्षक जे आहे त्यांच्यासमोर आम्ही गाऊ शकतो आणि प्रत्येकाला आम्ही सिद्ध करून देऊ शकतो की आमच्यामध्ये कुठलीच गोष्ट कमी नाही. आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तर सविता मॅडम कमी यांच्यामुळे शक्य झालेलं आहे. त्यांनी आज आम्हाला त्यांचं स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्या स्टेजच्या माध्यमामधून मॅडमनी आम्हाला वेगवेगळी गायडन्स केलेलं आहे. जेव्हा आमच्याकडून ज्या चुका होत असेल त्या आम्हाला समजावून सांगितलं आहे. आमची रिहर्सल घेऊन आम्हाला गाण्यामध्ये आवड निर्माण करून दिली आहे. म्हणून मी आजच्या दिवशी मॅडमला वंदन करते की आमच्यासारखे जे आम्हाला कधी फक्त आवड होती एवढंच आम्हाला माहीत होतं की संगीत काय होतं हे आम्हाला माहीत नव्हतं. मॅडमच्या माध्यमातून आज आम्हाला आमच्याकडे असणारे संगीताचे गुण जे आहेत, गाण्याचे गुण जे आहेत ते आज आम्हाला दिले. म्हणून मी आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मॅडमला कोटी प्रणाम देते की मॅडम आमच्यासारख्या ज्या संसारिक लेडीज असेल किंवा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तुम्ही ही समाजसेवा करतात, लोकांना प्रबोधनाचं काम करतात, हे असंच नेहमी करत राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. थँक्यू.